आपली जागा पकडा बोलू का मध्ये हो तुम्ही या की दुसऱ्याची गोष्ट आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव दादासाहेब पवार यांचा वाढदिवस आहे. तरी सर्व महाराष्ट्रातले तमाम कार्यकर्ते दादासाहेबांचा बर्थडे मोठ्या उत्साहामध्ये साजरा करत आहेत. तरी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सातारा जिल्हा अध्यक्ष जनरल कामगार यांच्या वतीने मी दादांना भरभरून शुभेच्छा देतो. पुढील आयुष्य सुख समृद्धीचं आरोग्यदायी जावं आणि दादांच्या हातून सर्व जनतेचं कल्याण हो आणि त्यांची सर्व कामे दादांच्या हाती मार्गी लागून मी दादांना या वाढदिवसानिमित्त सदिच्छा व्यक्त करतो. आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे आंबेडकर महाराष्ट्राचे महासचिव दादासाहेब पवार यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त आज मी खांकार परिवारतर्फे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर यांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो. आणि आज जे आम्ही आहे तिथून आम्ही आता जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला फुल हार अर्पण करणार आणि तिथं आम्ही केक कापणार आणि नंतर एक वाजता जकातवाडी येथे आम्ही अनाथ आश्रमला जे जेवणाचा कार्यक्रम घेतलेला आहे तात्यानं आणि आम्ही आणि दुसरी म्हणजे पिंपुडे इथे रक्तदान शिबिराचा कार्यक्रम केला दादांच्या वाढदिवसानिमित्त आणि इथं जवळजवळ 100 ते 200 कार्यकर्ते रक्तदान करणार आहेत. आणि इथं अजून आमच्यातली बरीच कार्यकर्ते येऊन यांना शुभेच्छा देतील. इथून पुढे संध्याकाळी केक कापला जाईल, शुभेच्छा स्वीकारल्या जातील. आणि परत एकदा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खंकाळ परिवारातर्फे त्याचं शुभेच्छा देतो. जय भीम. सोमनाथ धोत्रे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा जिल्हाध्यक्ष. आज आमचे महाराष्ट्राचे महासचिव माननीय दादासाहेब पवार यांचा वाढदिवस. दादांचा वाढदिवस म्हणलं तर गोरगरिबांची एक वेळ जेवणाची सोय किंवा गोरगरिबांची अनाथ मुलं आहेत, शाळेत असतील, शिक्षण घेत असतील, त्यांना एक आधार म्हणून दादांकडे बघितलं जातं. त्या दृष्टिकोनातून आज आम्ही जकातवाडी आश्रमशाळेच्या ठिकाणी जवळजवळ 50 डझन वह्या दादांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही वाटणार आहे. त्याचप्रमाणे तिथलं एक टायमाचं जेवण आम्ही दादांच्या वाढदिवसानिमित्त त्या मुलांना जेवण देतोय. आणि कुठंतरी आणखीन दादांच्या हाताने आणखीन कुठंतरी अजून पुढच्या वर्षी चांगलं कार्य घडल ही आम्ही अपेक्षा करतो. आणि माझ्यातर्फे, माझ्या परिवारातर्फे आणि जिल्हाध्यक्ष या नात्यानं त्यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. Happy birthday to you. Happy birthday, Dada. Happy birthday to you. दादा जिंदाबाद. मुस्लिम महाराज आमचा फोटो घेऊन द्या.
आज या ठिकाणी शाळेला भेट देण्याचं कारण म्हणजे सर्व दलित संघटनेमध्ये धडाडीचं नेतृत्व दादासाहेब ओवाळ आज आपल्या सातारा शहरामध्ये त्यांचा जन्म, त्यांची गरिबीतून वाटचाल करत करत आज इथपर्यंत त्यांची पोच आहे. आज दादासाहेब खरोखर एक व्यक्तिमत्व असं आहे की जिथं अन्याय होईल तिथे दादासाहेब न काही बघता 2 मिनिटात जातात आणि तिथं अन्यायाला वाचा फोडण्यासाठी प्रयत्न करतात. दादासाहेबांनी एकदम छोट्या गरिबीतल्या घरातून आज इथपर्यंत चांगल्या पद्धतीचं सामाजिक कार्य दादांनी केलेलं आहे. दादांचं एकनिष्ठ म्हणजे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही एकनिष्ठ पार्टी म्हणून आज दादा इथपर्यंत आहेत आणि दादांचा आज वाढदिवस आहे. तर वाढदिवसानिमित्त आज आपण इथं सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचंही बरोबर आभार मानतो आणि दादांच्या वाढदिवसानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो. आणि तुम्हाला जी आज शालेय साहित्य वाटप व अन्नदान दादांच्या बर्थडे निमित्त केलेलं आहे ते तुम्हाला साहित्य तुम्हाला मिळेल. अजून कोणाला काही अपेक्षा असेल ती सरांना सांगावी. अजून अशाच कार्यक्रमाच्या माध्यमातून दादांच्या माध्यमातून जिल्हाध्यक्ष सोमनाथ तात्या, परत मदन बापू असतील जिल्हाध्यक्ष, आमचे कराडचे जिल्हाध्यक्ष राज चव्हाण, त्यांच्या माध्यमातून तुम्हाला जी काय हवी असेल ती साहित्य वाटप म्हणा, काय गणवेश असतील, बॅग असेल ते तुम्हाला मिळेल एवढीच मी सांगतो. आणि दादांना परत एकदा वाढदिवसानिमित्त आपल्या शाळेच्या वतीनं शुभेच्छा देतो. नमस्कार. सर्व महापुरुषांना अभिवादन. आज या ठिकाणी आमच्या पक्षाचे जे महाराष्ट्राचे महासचिव आहेत माननीय दादासाहेब ओवाळ यांचा आज वाढदिवस म्हणलं की दरवर्षी दादासाहेब कुठे शिबिरला जा, कुठे यशाचं जा, सगळीकडे जात असतात. पण यावर्षी आम्ही असं ठरवलं दादा आपल्याला कुठेतरी आश्रमशाळेत जायचंय आणि कुठं काहीतरी थोडंफार आपण देणं लागतोय म्हणून आपल्याला द्यायचंय. आपण उपकार म्हणून द्यायचे नाही, हे आमचं काहीतरी कर्तव्य आहे. कारण आम्ही पण याच शाळेतनं घडलोय, याच शाळेतनं शिकलोय, त्यामुळे या पोरांची परिस्थिती आम्हाला माहीत आहे. आम्ही याचा सगळ्या गोष्टींचा आम्हाला अनुभव आहे. त्यामुळे मी काल कांबळे सरांना फोन केला. आमच्या अगोदर काही नियोजन नव्हतं. सर असा विषय, मग सरांच्या माझं बोलणं झालं. त्या ठिकाणी आम्ही काही गोष्टी फायनल केल्या, त्यातनं काही पूर्ण फुलाची पाकळी आम्ही घेऊन आलो. त्यामुळं दाणे सरांना माझी विनंती जे आहे ते हे करा.
नेक्स्ट टाइम आम्ही नक्की तुमची कुठेतरी उणीव भरून काढू आणि जेवढी आमची ताकद आहे किंवा जेवढी आमची जी ऐपत आहे त्याप्रमाणे आम्ही आमच्या पक्षाच्या माध्यमातून दादासाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही तुम्हाला पूर्ण फळाची पाकळी देत जाऊ. दादासाहेब पवार यांना तुमच्या मार्फत मी या ठिकाणी वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद. या अनुदानामध्ये अनेक प्रश्न यांचे आहेत. म्हणजे आज या मुलांना गणवेश नाही, या मुलांना वही नाही, आई वडिलांनी तसंच सोडून गेले, कुणाचं आधार कार्ड नाही, कुणाचं बँक पासबुक नाही. बरेच प्रश्न माझ्या या सर्व शिक्षकांना कर्मचाऱ्यांना करावे लागतात. आज सगळीकडे शाळेला सुट्टी आहे, तर माझी शाळा सकाळपासून चालू आहे. या परिसरात 2-3 झाडं वादळामुळे पडली, तिथं माझे शिक्षक आणि कर्मचारी आता काम करतात. मुलांच्या सुरक्षेसाठी जेवढं काही आम्हाला सर्वांना करता येतं तेवढं मी आणि माझा सर्व स्टाफ करत असतो. आणि त्याच्या मागची प्रेरणा जर बघितली तर दादासाहेब, तुम्ही आणि तुमची सगळी रिपब्लिकन पार्टी यांचा आम्ही आदर्श घेतो. आणि तेवढ्यात काही आमच्या मुलांना पुस्तकाच्या पलीकडे देता येईल तो देण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे आम्ही करतो. त्याच्यामुळे तुम्ही यापुढे आणि सतत आमच्या संपर्कात आहातच. आणि मी धोत्रेंचं खरं तर आभार व्यक्त करेन की त्यांनी हे ब्रिजचं काम केले. गेली दादासाहेबांना आमच्या शाळेमध्ये आणणं, त्यांच्या वतीनं मुलांसाठी काहीतरी देता येईल ही भावना तळमळ धोत्रेचं तुम्ही करता. आणि तुमचे काही अजूनही लोक आहेत की ज्यांची मी नावं नाही घेतली, पण या सर्वांच्या वतीनं दादासाहेबांना तुम्ही आमच्या इथं रिप्रेझेंट करता. पण खरं तर त्यांचा आम्ही आदर्श मानतो. माझे सर्व विद्यार्थी आज आनंदामध्ये, त्यांचं खूप चांगलं असं जेवण झालंय, त्यांना खूप चांगलं खायला मिळालं. आणि पुन्हा मेंदूसाठी तुम्ही त्यांच्या विकासासाठी तुम्ही वया देताय. आम्ही सर्वजण तुमच्या प्रेमामध्ये राहून तुम्हाला सदैव प्रेम देऊ. आणि दादासाहेबांना मी एवढंच बोलेन, दादासाहेब या प्रत्येक मुलाच्या शुभेच्छा तुमच्या वाढदिवसाच्या पाठीमागे आहेत. तुम्ही मोठं व्हावं, तुम्ही मंत्री व्हावं ही सर्व माझ्या विद्यार्थ्यांना दादासाहेबांना पुन्हा वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा देतो. दादासाहेब, तुम्ही असंच मोठं व्हावं आणि आमच्याकडे येत राहावं ही माफक अपेक्षा व्यक्त करतो. तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद देतो. आणि तुमची जी टीम या प्रेमानं तुमच्या बरोबर येते त्यांच्याही प्रती आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो. त्यांचंही आम्ही स्वागत करतो, त्यांच्याही प्रती कृतज्ञता व्यक्त करतो. आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद. महाराज शिक्षण उत्तर महात्मा ज्योतिबा फुले आणि ज्याने आपल्याला सांगितलं होतं काय जगायचं असेल तर वाघासारखं जगा आणि अन्यथा आईच्या गर्भातच मेलं पाहिजे असे तुम्हाला आम्हाला ठणकावून सांगणारे भारतरत्न विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, माता रमाई, माता भीमाई, माता जिजाई यांच्या पवित्र आचरणाला विचाराला प्रथमतः अभिवादन. आजच्या या छोट्याशा आमच्या अभिष्ट चिंतन मेळाव्यात आणि या कार्यक्रमात आपण सर्वजण या लहान मुलं बालगोपालांनो आजच्या या माझ्या छोट्याशा वाढदिवसाच्या कार्यक्रमाला आमच्या पूर्व आणि पश्चिमचे जिल्हा अध्यक्ष सोमनाथ धोत्रे तसेच भद्रकांत तसेच आजचं नियोजन करणारे आमचे शाहरुख शेख आणि आम्ही तमाम आता सर्वांची नावं काही घेत बसत नाही, सर्वांची नावं घेतली आहेत. आणि या शाळेचे दाणे सर तसेच आपल्या जे वसतिगृह आहे त्यांचे कांबळे सर आणि तमाम सर्व असा स्टाफ. वाढदिवसाचं एक निमित्त असतं, वाढदिवस साजरं करायचं. त्याच्यामध्ये आमच्या कार्यकर्त्यांना काहीतरी जे आमच्याबरोबर काम करत आहेत त्या कार्यकर्त्यांना काहीतरी नवीन ज्या नेत्यांनी काय केलंय त्याची उजळणी व्हावी आणि त्या पद्धतीनं मार्गस्थ त्यांनी भविष्यात व्हावं यासाठी चाललेला हा प्रवास असतो. याच्यामध्ये आम्ही तुमच्याकडे आलो आणि तुम्हाला आमचा कार्य सांगण्यापेक्षा बालगोपालांनो
बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की शिक्षण हे वाघीचं दूध आहे आणि ते प्राशन करत तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही. आम्ही थोडंसं शिकलो, सोमनाथाच्या वाटला आम्ही इथलंच विद्यार्थी आहे. आम्हाला तुमच्यासारखं म्हणजे त्या काळामध्ये परिस्थिती सर्वांनी सांगितली की हालाकीची असते, त्यामुळे त्यावेळेचं शिक्षण म्हणजे 10वी-12वी पर्यंत. आणि शिक्षण म्हणजे कसलं तर ऑक्टोबर आणि मार्च, आणि ऑक्टोबर आणि मार्चच्या फेऱ्या त्यावेळेस असायच्या. आता तसलं राहिलेलं नाही. आता ETKT आहे वगैरे आहे. परंतु या आश्रमशाळेच्या माध्यमातून येणारी ही जी कोण संस्कृतच्या इथं येणारी आहेत ती बालगोपालन अत्यंत गरीब आणि हालाकीच्या घरात मिळतात. याच्यामध्ये सर इथं कुठं जातीभेद वर्णभेद ही परिस्थिती नाही. तर बाळांनो, या आम्ही जे इथपर्यंत पोहोचतो, आमची जी नाव घेतात, सरांसारखी मंडळी जे प्रत्येक गावामध्ये नाव घेतात, जिल्ह्यामध्ये नाव घेतात, त्याचं कारण म्हणजे आपल्याला मिळालेलं शिक्षण आणि आपण चाललेला जो मार्ग आहे फुले शाहू आंबेडकर विचारधारेचा, त्याच मार्गावर चाललं म्हणजे माणूस थोडासा मोठा होतो. त्याच पद्धतीनं मी तुम्हाला एकच सांगू इच्छितो की बाबांनो, तुम्हाला संधी मिळालेली आहे. जे आश्रम आहेत त्या माध्यमातून तुम्ही शिकत असताना अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. मगाशी मी म्हटलं त्याचप्रमाणे शिक्षण हे सर्व, म्हणजे मगाशी मी म्हटलं तुम्हाला की शिक्षण जो प्राशन करतो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही, बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. तसंच शिक्षण ही सर्व समस्याची, ज्या तुम्हाला काही अडचणी येणार आहे, भविष्यात कुठलीही अडचण येणार आहे, तर त्याला शिक्षण ही सर्व समस्याची गुरुकिल्ली आहे. त्यामुळे तुम्ही अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. आताच आमचे कार्यकर्ते म्हटले की तुम्हाला भविष्यात काय लागेल तर आम्ही सरांशी कॉर्डिनेशन करू. त्या माध्यमातून सातत्यानं आमच्या तोंडात तात्याचं सातत्यानं काही कार्यक्रम असला की फक्त ते म्हणतो की माझ्या या दोन्ही शाळेवरती आहे, त्या पद्धतीनं आम्ही तुम्हाला शब्द देतो सर की आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून एक दत्तक शाळा असल्याचा आम्ही विचार करू. आमच्या कुठल्याही कार्यकर्त्यांचा कार्यक्रम असेल, आज आमच्या सलीमबाई शेख सुद्धा आले आहेत. आणि हे सर्वच माझ्याकडे जसं जर तुमच्याकडे जसं जातीभेद वर्णभेद नाही, सर्व समाजाची मुलं आहेत, सर्व घटकातून आले आहेत, त्याच पद्धतीनं इथं बसलेली सुद्धा सर्व घटकातून आहेत. सोमनाथ तात्या आमचा वडर समाजाचा आहे, राज आमचा राठोड समाजाचा म्हणजे लमाण बांधवाचा आहे, ज्याला आपण बंजारा समाज म्हणतो. त्यानंतर सलीमबाई आहेत, ते सलीम आपला शाहरुख शेख आहे, हे मुस्लिम समाज आहेत. आम्ही बोलतोय परंतु आपला कुठे गेला शेखर माते समाज आहे. अशा सर्व समाजाला घेऊन आपल्याला चालावं लागणार आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आजचं जे दूषित वातावरण आहे या सुद्धा समस्याला किती दूषित वातावरण आहे आता राजकारणामध्ये संविधानावरती घातक होणार, याला सुद्धा एक गुरुकिल्ली म्हणजेच या सर्व जाती धर्माच्या लोकांची मूठ बांधण्याला एक लढा देणे हीच समस्या आहे. आणि मी आताच म्हटलं त्या पद्धतीनं काही असेल तर तुम्ही काही मुलांचे काही मार्ग असेल त्या पद्धतीनं तुम्ही राज्याकडे करावा. निश्चितच रिपब्लिकन पक्षाची धुरा घेतल्यानंतर आज रिपब्लिकन पक्षाचा हा शोभेद सातारा जिल्ह्यामध्येच आहे. मी राज्यभर कधी कधी फिरत असतो, त्याच पद्धतीने जिल्ह्यातली सुद्धा धुरा जिल्ह्यातली बळी अत्यंत चांगली आहे. आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही तुमची जी काही असेल त्या पद्धतीनं आमची होईल त्या पद्धतीनं जी लागेल ती मदत आम्ही करण्यास तयार आहे. एवढं बोलतो, थांबतो. जय भीम, जय बुद्ध. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, Dada Saheb. Happy birthday. आज 6 जुलै माझे वडील दादासाहेब वसंतराव ओवाळ गेले कित्येक वर्ष झालं मी पप्पांची चळवळ बघतोय. पप्पा आहेत म्हणून मी आहे. सातारा जिल्ह्यामध्ये मी वावरतोय, चौघांमध्ये उत्तर बसतोय ते माझ्या वडिलांमुळे. एकंदरच आज सातारा जिल्ह्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे आंबेडकर या पक्षाचे नेतृत्व करत असताना आज माझ्या वडिलांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. एवढ्याच मी वडिलांना माझ्या शुभेच्छा देतो.
आणि मी परत एकदा माझ्या वडिलांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि लव्ह यू पप्पा. दुसरा मोबाईल आहे का? Happy birthday to you. वाढदिवसाच्या तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. कसला बघितलं तरी फोटो काढा. मी जातो पुढे. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday.